अगदी वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकही तेलाचा थेंब न वापरता आणि कमीत कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त टिकतं, म्हणजे कमीत कमी वर्षभर तर ह्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही, एवढं छान ही लोणचं अजिबातसुद्धा खराब होत नाही, खायला एकदम टेस्टी लागतं. तर तेच लोणचं आज कसं बनवायचं मी तुम्हाला सांगणार आहे. पातळ सालीचे लिंब घ्यायची, कारण जाड सालीची जर घेतली तर ते कडवट लागतात आणि कडवट लागण्यापेक्षा ते जास्त थोडंसं जाड सालीचे असल्यामुळं तर शिजायला पण थोडासा टाईम लागतो. आपला लोणचं आहे ते मुरायला टाईम लागतो, त्यासाठी पातळ सालीचे घ्यायचे. असे पिवळे लिंब घ्यायचे, हिरवे लिंब घ्यायचे नाही. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मैत्रिणीने मला तिच्या घरची लिंब दिली होती, ते फेकून देण्यापेक्षा एवढे लिंब रोज खाल्ली जाणार नाहीत, मग म्हटलं ह्या लिंबाचं काहीतरी करावं आणि अशी वस्तू करावी की वर्षभर आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि टिकेलसुद्धा. तर आज लोणचं कैरीचं लोणचं जर मी खाल्लं तर मला चेहऱ्यावर आहे ते रॅशेस वगैरे येतात, कारण त्याच्यात भरपूर सारे ते आपण खार वगैरे ते बरंच काहीतरी टाकतो, मसाले वगैरे, त्यासाठी माझ्या चेहऱ्यावर त्याचा साईड इफेक्ट होतो, मला ते मॅच होत नाही. त्यासाठी मला आवडतं तर खूप, पण खाल्लं तर सूट होत नाही. त्यासाठी मग मी म्हटलं चला लिंबाचं लोणचं बनवते, कारण लिंब हे घरचे आहेत, ताजे फ्रेश लिंब आहेत. कच्चे लिंब म्हणजे हिरवे लिंब घ्यायचे नाहीत, एकदम पिवळसर लिंब घ्यायचे, पिवळे झालेले लिंब घ्यायचे, एकदम रस भरीत असतं, म्हणजे रसरशीत असतात ते लिंब घ्यायचे. छान असं 4 फोडी करायच्या, म्हणजे एका लिंबाच्या आपल्याला 4 फोडी, तुम्ही पाहू शकता 2 फोडी अगोदर करायच्या आणि परत मग हे असे अर्धे अर्धे करायचे, म्हणजे एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या. त्याच्यातील सगळ्या बिया आहेत त्या आपल्या काढून घ्यायच्या. लक्षात घ्या, अगोदर मी तुम्हाला ते दाखवलं नाही, लिंब आहे ते 1 तासभर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा, त्याच्यावरची घाण आणि कडवटपणा निघून जाईल. छान असे लिंबाच्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत, बिया वगैरे सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता चला आपण किचनकडे जाऊ, कारण आपल्याला आता उपयोग म्हणजे आपण किचनकडे गेल्यानंतर काय काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. किचनकडे आले, माझ्याकडे जिरेची पावडर नव्हती, त्यासाठी म्हटलं मी जिरे वाटून घेते आणि त्याची पावडर बनवते. तर जिऱ्याची पावडर मी बनवून घेतली, तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये. आणि जिऱ्याची पावडर मी त्याच्यामध्ये टाकले, थोडीशी हिंग टाकले, 4 मोठे चमचे आहेत ते मिरची पावडर टाकली, कारण मी 12 ते 13 लिंब घेतली होती, तर त्या अंदाजानुसार 4 मोठे चमचे लाल तिखट टाकलं आणि 1 वाटी आहे ते सपाट मी साखर टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता जिरेपूड मी टाकलेली आहे, थोडंसं हिंग टाकते, जास्त टाकायचं नाही, थोडंसं टाकते, त्याच्याने कसं स्मेल हा खूप छान येतो आणि खायला पण खूप टेस्टी होतं. 1 मोठा चमचा मी मीठ टाकलेला आहे, मीठ आपण परतसुद्धा चवीनुसार टाकणार आहे. 4 मोठे चमचे आहेत ते मी मिरची पावडर टाकणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि हे 12 ते 13 लिंब आहेत, म्हणजे पावशेर लिंब आहेत, तर पावशेर लिंबाला पावशेरच साखर टाकायची. जर आपल्याला साखर परत लागली तर एक्स्ट्रा टाकायची. पावशेर साखरेमधली मी थोडीशी साखर आहे ती साईडला ठेवली. छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे मिक्स करते, हाताने मिक्स करायचं नाही आहे, पाण्याचा एकही थेंब ह्याच्यात गेला नाही पाहिजे, तर आपलं लोणचं आहे ते वर्षभर टिकल. तुम्ही पाहू शकता छान असं मी मिक्स करून घेतलं. तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकता. हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये एकही तेलाचा थेंब किंवा पाण्याचा थेंब टाकायचा नाही, नाहीतर आपलं लोणचं आहे ते अगदी खराब होईल. तर बंद झाकणाचा डबा घ्यायचा, त्याच्यामध्ये हे आपण जे मिश्रण केलं होतं सगळं ते मी ह्याच्यामध्ये टाकायचं आणि आपण त्याला आहे ना बंद झाकण लावायचं, म्हणजे एकदम पॅक झाकण लावायचं, जेणेकरून आपण जेव्हा ह्याला वाफ देणार आहोत त्यामध्ये एकही थेंब पाण्याचा गेला नाही पाहिजे. त्यासाठी अगदी बंद डब्याचं झाकण घ्यायचं. हे बंद डबा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ठेवू शकता, किंवा मी असं एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती, त्या गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. पाण्यात मी एक झाकण ठेवलेलं आहे, त्याच्यावरती आता मी हा डब्बा ठेवणार आहे. जर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे करू शकता, पण माझा मोठा कुकर आहे तो खराब झाला आहे, त्यासाठी मी पातेल्यात ठेवते. डब्बा ह्याच्यावरती ठेवायचा आणि वरती घट्ट झाकण ठेवायचं, थोडंसं वजनदार ठेवायचं. तर माझ्याकडे लोखंडाचा तवा होता, मी तो ठेवला, तुम्ही पाहू शकता. ह्याच्यावरती सुद्धा काहीतरी वजन ठेवायचं जर तुम्हाला हे थोडंसं हलकं वाटत असेल तर, कारण वाफ आहे ते बाहेर नाही गेली पाहिजे. अर्धा तास मी शिजवून घेतलं, नंतर आहे तो डब्याचं झाकण उघडून पाहिलं तर तुम्ही पाहू शकता किती छान आपलं लोणचं आहे ते तयार झालेलं आहे. लोणच्याच्या ज्या फोडी आहेत लिंबाच्या छान शिजलेल्या आहेत. मी एक फोड आहे ती म्हणजे
दाबून बघितली, छान शिजलेलं आहे. तर आपण ह्या फोडी आहेत त्या आता आपण एका साईडला काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान असं शिजलेलं आहे, कारण अर्धा तास मी गॅस चालूच ठेवला होता, तो पण फुल. फोडी सगळ्या आपण एका साईडला काढून घेऊ, म्हणजे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फोडी आपल्याला फिरवून घ्यायच्यात. तोपर्यंत आपण एका साईडला काढून घेऊ. सगळ्या फोडी काढून घ्यायच्या आणि जो पाक आहे आपला, तो पाक आहे तो आपल्याला परत एकदा शिजवायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी सगळ्या फोडी आहेत ते काढून घेतल्या. आता हा जो पाक आहे तो आपण गॅसवरती ठेवायचा आणि त्या पाकाला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. ह्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे. छोट्या मिक्सरच्या भांड्यातून फिरवू नका. जर छोट्या मिक्सरच्या भांड्यातून जर फिरवलं तर ते एकदम जास्त बारीक होईल. मला थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर कमी वाटली, मी टेस्ट केलं तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि आता ही मी शेगडीवरती ठेवलेलं आहे आणि आता हे उकळेपर्यंत आपण ज्या फोडी आहेत त्या बारीक करून घेऊ. छोटं भांडं घ्यायचं नाही, मोठं भांडं घ्यायचं, जेणेकरून आपल्याला फक्त 1-2 तुकडे झाले पाहिजे एवढ्या प्रमाणात. आणि सगळे फोडीचे तुकडे आपल्याला करायचे नाहीत, थोडेसे नॉर्मल. तुम्ही पाहू शकता आता मी आहे ते मिक्सरमधून फिरवून घेतले आणि हे आहे ते आपलं पाक आहे तो शिजत आहे. तो जेवढा आहे त्याच्यापेक्षा अर्धा झाला पाहिजे. अर्धा झाल्यानंतर ह्या जो फोडी आहेत त्या आपल्याला परत त्याच्यामध्ये टाकायच्यात. त्याला तर मग त्याच्यामध्ये मी फोडी टाकून घेतल्या. आता तुम्ही पाहू शकता हे आपण अजून 10 ते 15 मिनिट आहे ते छान उकळी देऊन घ्यायचे, म्हणजे कसं याच्यामध्ये पूर्ण पाक आहे ते मुरला जाईल. तुम्ही पाहू शकता जेवढं मिश्रण होतं, म्हणजे जेवढा पाक होता तेवढा त्याच्या अर्धा पाक झालेला आहे आणि आपलं लोणचं आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आपलं लोणचं एकदम कलरफुल झालेलं आहे. अगदी इन्स्टंट लोणचं आहे हे आणि एकदम वर्षभर टिकणारं आहे. जर तुमच्या घरात लिंबाचं लोणचं कोणी खात असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.